येस, दुसरा दिवस सुरू झाला आणि आजचा दिवस पूर्णपणे बीच, किल्ले, निसर्ग आणि ॲडव्हेंचरने भरलेला होता. सकाळची सुरुवात आम्ही रेवदंड किल्ल्यापासून केली. किल्ल्यावर पोहोचताच तिथलं सुंदर आर्किटेक्चर आणि ऐतिहासिक वातावरण पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. प्रत्येक कोपरा फोटो काढण्यासाठी अगदी परफेक्ट होता. त्यामुळे आम्ही मस्त फोटोशूट केलं. त्यानंतर भरपूर रील्स केल्या. इथे जवळपास तासभर कसा गेला ते कळलंच नाही. तिथून आम्ही निघालो रेवदंड बीचकडे. बीचवर पोहोचल्यावर खूप कपल्स प्री वेडिंग शूट करताना दिसली. प्रत्येकाचं शूट खूप सुंदर सुरू होतं. आम्हीही बीचवर फिरत फिरत एक भन्नाट लोकेशन शोधलं आणि तिथे पुन्हा फोटो आणि रील शूट करायला सुरुवात केली. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि सूर्यप्रकाश सगळंच एकदम परफेक्ट होतं. आता पुढच्या प्रवासाचं अपडेट माझा मित्र शुभम देणार आहे. चला मित्रांनो, रेवदंड्याचा फोर्ट कंप्लीट झालाय. आता आपण कोलराईकडे जाऊ. येस. त्यानंतर आम्ही निघालो कोलराईच्या दिशेने. आम्ही 7 जण एका गाडीत होतो. गाडीत गाणी, गप्पा, जोक्स आणि धमाल सुरू होती. हे बघा कसं सगळे एक सोबत 7 जण ह्या छोट्याशा गाडीत मावलो आहोत. पण गाईज, कोरलाईला जाताना आमच्यासोबत असा एक प्रसंग घडला जो आम्ही कधीच विसरणार नाहीत. गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही पुढे जात होतो. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण काही अंतर गेल्यावर रस्ता इतका अरुंद झाला की एका बाजूने डोंगर आणि दुसऱ्या बाजूने खोल दरी. तर समोरून जर एक गाडी आली असती तर 2 गाड्या पास होणं अशक्य होतं. गाडीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. आता पुढे जावं की मागे फिरावं हा मोठा प्रश्न होता. शेवटी आमच्या ड्रायव्हर मित्रानं राज द एक्सपर्ट याने खूप धाडसाने आणि संयमाने गाडी हळूहळू रिव्हर्स घेतली आणि सुरक्षित आम्हा सगळ्यांना बाहेर काढलं. त्या क्षणी आमच्या सगळ्यांच्या तोंडून मात्र एकच वाक्य निघालं. येस, सब जिंदा है गाइस, सब जिंदा है. ब्यूटीफुल नजारा कोलराई बीच. यस अभी हम एक एडवेंचर करके आए हैं ऊपर से. यस, इधर वाले रास्ते पे ऊपर तक जाके आए हम और बहुत गंदी फटी थी सबकी. सजेस्ट हम नहीं करते हैं. आपको जाना है तो आप गाँव वाले रास्ते से जा सकते हो. Yes. ये काफी डेंजरस है हाँ. और अपनी लाइफ डेंजर में ना डालिए. और या यस, और नाउ वी आर एंजॉयिंग दिस स्पॉट. देखो, ये एकदम बढ़िया स्पॉट मिला है हमें. मेरे व्यू से आप बीच देख लो. ये है मेरा व्यू. छान पैकी असे मासे आणि हे काय आहे? कोलबी. हे कोलबी दिसतंय इथे कोलबी. our next destination is काशीद बीच. येस. So yeah, मिलते हैं काशीद बीच पे. येस. पुढे निघालो आणि मध्येच एका ठिकाणी थांबून ताजं गारगार नारळाचं पाणी पिऊन फ्रेश झालो. हेलो दोस्तों, अभी हम काशीद बीच से आए हैं. आते आते हम बहुत एग्जॉस्ट हो गए थे. काफी हमने एंजॉय किया काशीद बीच. सो रास्ते में हमें नारियल पानी दिखा, कोकन की स्पेशलिटी. सो वी थिंक कि तो एक नारियल पानी तो बनता है येस. कोकन. सो लेट्स एंजॉय ब्यूटीफुल व्यू. तर हा नारळ पाणीचा ब्रेक झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी एका स्थानी हॉटेलमध्ये गेलो. कोकणात आलो आणि कोकण थाळी नाही खाल्ली तर काय मजा. गरमागरम भाकरी, सोलकढी आणि स्वादिष्ट पदार्थांसोबत अस्सल कोकण थाळीचा मनसोक्त असा आनंद घेतला. अशा प्रकारे आमच्या कोकण ट्रिपचा दुसरा दिवस इतिहास, समुद्र, फोटोशूट, थरार, मित्रांसोबतची धमाल आणि भन्नाट जेवणाने भरलेला. अशा अविस्मरणीय आठवणींसोबत आमच्या कोकण ट्रिपचा डे 2 व्लॉग इथेच संपतोय. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्लॉगसाठी.